ऐका ना, साधारण 15 दिवसांपूर्वी आम्ही इथं हळदीचे कांदे लावले. गेल्या वर्षीची जी हळद होती तर त्यातले काही हळदीचे कांदे आम्ही बियाण्यासाठी म्हणून ठेवलेले होते, ज्याला पावसाच्या अगोदर छान कोंब आलेले होते आणि व्यवस्थित इथं उन्हाळ्याच्या शेवटाला पॉवर टिलरने जमीन नांगरून घेतली. त्यानंतर अशा चरी पाडल्या, माती वर केली आणि त्याच्यामध्ये हळदीचे कांदे लावले, ज्याला आता हळूहळू पानं फुटायला लागलीत, वरती यायला लागलीत पानं. माती यासाठी वर केली कारण पावसामध्ये इथली जमीन खूप घट्ट होते पाणी साचून, तर त्यामुळं हळदीची वाढ नीट होत नाही, म्हणून ही माती वर केली अशी आणि मग ह्याच्यामध्ये लावली जेणेकरून तिला वाढ व्हायला भरपूर जागा मिळेल. आणि वरून हा पेंडा त्याच्यावरती घालून ठेवला होता कारण पावसामध्ये थोडंसं गरम राहतं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आणि मातीही धुपून जात नाही म्हणून. तर आता ह्याची पानं साधारण गणपतीपर्यंत अशी एवढी एवढी मोठी होती. इथे आंबे हळद आहे आणि काळी हळद सुद्धा लावलेली आहे. काळी हळद ही जास्त करून स्किन प्रोडक्ट मध्ये वापरली जाते आणि आंबे हळदीचं आम्ही लोणचं घालतो. तुम्हाला आंबे हळदीचं लोणचं आवडतं का?